बैलगाडी दाखवलेली या साईडला. इकडे या मुलाच्या हातामध्ये कुत्रा दाखवलेला आहे आणि इकडे आहेत ना हे भांड्यांचे जे कल्लई वगैरे करतात ते दाखवलेलं आहे. पुढे त्या साईडला लोहार काम करताना दाखवलेली आहे बाई. आणि इकडे समोर आहे ना मित्रांनो हा चिंचोक्यापासून बनवलेला कुंकू आहे. 120 रुपये पाव किलो आहे. आणि हा इकडे हा हळदीपासून बनवलेला कुंकू आहे. त्या साईडला इकडे बघू शकता लाकडापासून आहे ना लाटणी बनवतात. खाली इकडे आपल्याला जातं पाहायला मिळतं आहे. सोबत इकडे पाटा वरवंटा वगैरे सर्व काही गोष्टी पाहायला मिळतात. इकडे बघू शकता आपण सर्व प्रकारच्या डाळी पाहायला मिळतात. या इकडे ही बघू शकता गावरान मटकी आहे. बाजूला ही गावरान मूग डाळ आहे. गाईच्या शेणापासून बनवलेली आहे. बघू शकता घड्याळ वगैरे आहेत. मँगो फ्लेवरवाली आहे. पायनॅपल, पिस्ता, चॉकलेट, व्हॅनिला, स्ट्रॉबेरी, गुलकंद अशा सर्व प्रकारच्या आपल्याला शेवया इकडे पाहायला मिळतात. पुढे इकडे ना मित्रांनो विजयलक्ष्मी रेडीमेड ब्लाऊज आणि कलेक्शनचा स्टॉल आहे. आणि यांच्याकडे ना आपल्याला सर्व प्रकारचे ब्लाऊज पाहायला मिळतात. म्हणजेच फॅन्सी, ट्रेडिशनल, कॉटन, स्ट्रेचेबल असतील अशा सर्व प्रकारचे इकडे ब्लाऊज यांच्याकडे पाहायला मिळतात. बघू शकता आता मांडा कसा प्रकारे तयार केला जातोय. नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील. स्वागत आहे चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आज आहे ना आपण पुन्हा परळ येथे आलेलो आहोत. परळ नरे पार्कमध्ये आलेलो. लास्ट टाईम आपण आलेलो त्याची इथे स्वदेशी आर्ट आणि क्राफ्टचं एक्झिबिशन भरलं होतं. आणि आज आहे ना इकडे मानदेशी फाउंडेशन यांच्यातर्फे मान तालुक्यातील आपल्याला खाद्यसंस्कृती आणि इतर कला वगैरे त्या सर्व पाहायला मिळणार आहेत. तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. तर आता ना आपण मित्रांनो एंट्रन्स आहे तिकडे येऊन पोचले आहोत. आणि इकडे बघू शकता मानदेशी फाउंडेशन, ग्रामीण उद्योजक, कारागीर आणि शेतकरी स्त्रियांचा महोत्सव. आणि हा महोत्सव 5 ते 9 फेब्रुवारी 2025 चालू आहे. सकाळी 10:30 ते रात्री 9:30 वाजेपर्यंत. चला इथून आपण आतमध्ये जाऊया. गेटमधून आतमध्ये आल्यानंतर आहे ना उजव्या साईडला आपल्याला इकडे छान अशी रांगोळी पाहायला मिळते. बघू शकता. आणि या साईडला इकडे आपल्याला मान तालुक्यातील संस्कृती दर्शवलेली आहे. बघू शकता बैलगाडी दाखवलेली आहे या साईडला. इकडे या मुलाच्या हातामध्ये कुत्रा दाखवलेला आहे. आणि इकडे आहेत ना हे भांड्यांचे जे कल्लई वगैरे करतात ते दाखवलेलं आहे. पुढे त्या साईडला लोहार काम करताना दाखवलेली आहे बाई. आणि इकडे बघू शकता एक छोटी अशी ताडपत्री टाकून झोपडी दाखवलेली आहे. या साईडला इकडे झोपाळ्यावरती बसवलेली बाई दाखवलेली आहे. बघू शकता. आणि इकडे या साईडला न्हावी दाखवलेलं आहे. दाढी वगैरे करताना दाखवलेलं आहे. बघू शकता. या साईडला इकडे आहे ना मित्रांनो जवळपास 150 ते 200 स्टॉल आहेत. आणि या साईडला इकडे लाईव्ह कार्यक्रमसुद्धा चालू आहे. तर आता ना आपण एक स्टॉल पाहायला जाणार आहोत. पुढे इकडे बघू शकता मित्रांनो बैलजोडी दाखवलेली आहे. आणि बैलगाडीवरती ना लेडीज दाखवलेली आहे. दोन्ही हातामध्ये या बैलांची रस्सी पकडलेली आहे. आणि लहान मुलगीसुद्धा बसलेली दाखवलेली आहे. खूप छान वाटते ही प्रतिकृती. तर आता ना मित्रांनो आपण आपल्या पहिल्या स्टॉलच्या इकडे आलेलो आहे. बघू शकता तांबोळी हळदी कुंकू यांचा हा स्टॉल आहे. आणि इथेच ना आपल्याला हळद कुंकू सगळं काही पाहायला मिळतं. आता तिथं तुला काही प्रॉब्लेम नाही. समोर आहे ना मित्रांनो हा चिंचोक्यापासून बनवलेला कुंकू आहे. 120 रुपये पाव किलो आहे. आणि हा इकडे हा हळदीपासून बनवलेला कुंकू आहे. आणि या साईडला इकडे बघू शकता प्युअर हळद आहे. आणि हळदीचा ना 100 रुपये पाव किलो रेट आहे. आणि इकडे वरती सुद्धा बघू शकता खूप छान छान असे स्वतः तयार केलेले मंगळसूत्र वगैरे पाहायला मिळतात. पुढे इकडे ना आपल्याला लोखंडी वस्तू पाहायला मिळतात. म्हणजे घरगुती वापराच्या आणि शेतीच्या वापराच्या सगळं काही वस्तू पाहायला मिळतात. बघू शकता कढई आहे, तवा आहे, इकडे खुरपा आहे, विळा वगैरे सर्व काही पाहायला मिळतात. पुढे इकडे हा संकेत टेराकोटा आर्टचा स्टॉल आहे. आणि यांच्याकडे सर्व आपल्याला मातीची भांडी पाहायला मिळतात. समोर बघू शकता इकडे मातीपासून बनलेले मडके वगैरे आहेत. या साईडला छोटेवाले पॉटसुद्धा सगळं काही आहेत. आणि इकडे कलाकृतीसुद्धा पाहायला मिळतात. गणपती वगैरे सर्व दाखवलेले आहेत. आणि सोबतच ना इकडे आपल्याला ना समोर आपल्याला बघू शकता चाकावरती सुद्धा बनवलेले इकडे आपल्याला पाहायला मिळतात वस्तू. त्याच्याच बाजूला आपल्याला इकडे ना लाकडी हस्तकलाकारचा स्टॉल आहे. इकडे आपल्याला सर्वांना लाकडापासून बनवलेली वस्तू पाहायला मिळतात. बघू शकता लाटणं आहे, रवी आहे, परत हे आहे ना स्मॅशर वगैरे सर्व काही आहे. आणि या साईडला इकडे बघू शकता लाकडापासून आहे ना लाटणी बनवतात. पुढे इकडे ना आपल्याला दगडापासून बनवलेल्या सर्व वस्तू पाहायला मिळतात. बघू शकता इकडे खलबत्ता आहे, पोलपाट आहे. आणि तिकडे पुढे सुद्धा बघू शकता खूप साऱ्या वस्तू ठेवलेल्या आहेत. खाली इकडे आपल्याला जातं पाहायला मिळतं आहे.
सोबत इकडे पाटा वरवंटा वगैरे सर्व काही गोष्टी पाहायला मिळत आहेत. आणि इकडे सुद्धा बघू शकता खूप सारे इकडे खलबत्ते वगैरे ठेवलेले आहेत. ते ना मित्रांनो रुकडीकर लेदर वर्क्स यांचा स्टॉल आहे आणि इकडे ना आपल्याला प्युअर लेदरच्या सर्व प्रकारच्या चप्पल्स वगैरे पाहायला मिळतात. चप्पल असेल, मोजडी असेल, खूप साऱ्या प्रकारच्या चप्पल्स पाहायला मिळतात बघू शकता. आणि सोबतच आहे ना आणि इकडे खूप छान अशी माहिती सुद्धा आपल्याला दिलेली आहे बघू शकता. कोल्हापुरी चप्पल वापरण्याचे फायदे वगैरे इकडे बघू शकता. ही मोजडी आहे 800 रुपयेचा रेट आहे आणि वरती ना या सर्व बघू शकता 800, 600 असा वेगवेगळा रेट इकडे पाहायला मिळतं. पुढे ना इकडे उत्कर्ष महिला बचत गट पुणे यांच्याकडून ना मित्रांनो गोंगडीचा इकडे हा स्टॉल आहे आणि यांच्याकडे सर्व प्रकारचे आपल्याला गोंगडी पाहायला मिळतात बघू शकता. आणि या ज्या गोंगडी आहेत ना त्या मित्रांनो इकडे हातमागावरती आहेत ना आपल्याला लाईव्ह इकडे बनवताना पाहायला मिळत आहे बघू शकता. समोर इकडे ही गोंगडी बघता ना काका, काय रेट आहे हिचा? 550 रुपये. 550. आणि ही समोर ही घेतली 1100 रुपये. ही 1100 रुपये. आणि त्याच्या खालची आहे ती म्हणजे हे सिंगल आहे ते 550 रुपये, डबल आहे ते 1100 रुपये. ओके. झावळाची गोंगडी दाखवा जरा. ही किती रुपये? 3000 रुपये. बघू शकता ही 3000 रुपये हिचा रेट आहे. झावळाची ना? जावळाची, लहान कोकऱ्याची पहिल्यांदाच मिळते त्याची लोकर एकदाच. ओके ठीक. पुढे इकडे हा मारिया महिला स्वनिर्भर जूट यांचा हा स्टॉल आहे आणि इकडे ना आपल्याला बांबूपासून बनवलेल्या सर्व प्रकारच्या वस्तू पाहायला मिळतात बघू शकता. इकडे सर्व प्रकारची खेळणी वगैरे आपल्याला इकडे पाहायला मिळतात. समोर इकडे बघू शकता बांबूपासून बनवलेला हा बॉक्स आहे 150 रुपयाचा रेट आहे. आणि हा छोटावाला सुद्धा बॉक्स आहे 100 रुपयाचा रेट. समोर बघू शकता ही लाकडापासून बनवलेली आहे. छोटीवाली मांजर दाखवली याच्यामध्ये बसलेली. पुढे इकडे हा भोवरा वगैरे बनवलेला आहे. अवशी याचा काय रेट आहे भोवऱ्याचा? 100 रुपये आहे. या साईडला फणी वगैरे सर्व काही लाकडापासून बनवलेली आहे. आणि शिट्टी वगैरे आहे बघू शकता. शिट्टीचा किती आहे? 50 रुपये शिट्टी आहे. आणि पुढे इकडे बघू शकता लाकडापासून बनवली हरण वगैरे दाखवलेली आहे. तसेच इकडे हा बघू शकता लाकडापासून बनवलेला खुळखुळा पाहायला मिळतो. खूप छान असं बनवलेलं आहे बघू शकता. आणि इकडे सर्व लाकडापासून बनवलेली प्रत्येक गोष्ट आपल्याला युनिकवाली पाहायला मिळते. पुढे इकडे हा ब्युटी प्लस हँडक्राफ्टेड ज्वेलरीचा स्टॉल आहे आणि यांच्याकडे सर्व बघू शकता हँडक्राफ्टेड आपल्याला ज्वेलरी पाहायला मिळतात. आणि या ज्वेलरी आहेत ना मित्रांनो बघू शकता मूकबधीर मुलींनी बनवलेले आहेत बघू शकता. खूप प्रकारचे इकडे नेकलेस वगैरे पाहायला मिळतात. या साईडला इकडे ना मित्रांनो आपल्याला बांबूपासून बनवलेल्या टोपली, फुलदाणी, झाडू सर्व प्रकारच्या वस्तू पाहायला मिळतात बघू शकता इकडे. तर आता काय रेट आहे या टोपलीचा? इकडे ही 80 रुपये. आणि या साईडला ही प्लास्टिक आणि बांबूची मिक्सवाली टोपी आहे 150 रुपये हिचा रेट आहे. ही वाली ही समोर ही 120 रुपये हिचा रेट आहे. आणि समोर बघता ही गोलवाली आपली चपाती वगैरे आपण ठेवू शकतो 50 रुपये हिचा रेट आहे. आणि समोर इकडे बघू शकता छोट्यावाल्या झाडूसुद्धा आहेत 20 रुपये, 15 रुपये, 25 रुपये असा रेट आहे. खूप छान छान आपल्याला इकडे झाडू पाहायला मिळतं. तर आता ना मित्रांनो आपण श्री स्वामी समर्थ हातसडी तांदूळ या स्टॉलवरती आलेलो आहोत आणि या स्टॉलचा 20 नंबर आहे. आणि इथे ना आपल्याला सर्व प्रकारचे तांदूळ पाहायला मिळतात बघू शकता. हा इकडे हा इंद्रायणी तांदूळ आहे 80 रुपये किलो आहे. इकडे इकडे त्याच्या बाजूला इकडे हा काळी घुसलीवाला तांदूळ आहे तो सुद्धा 80 रुपये किलोवरती आहे. आणि समोर तिकडे बघू शकता बासमती तांदूळ आहे तो सुद्धा 80 रुपये किलोवरती आहे. आणि या साईडला इकडे ना बघू शकता आपण छोटे छोटे अशा पॅकेट्समध्ये सुद्धा बांधून ठेवलेले आहेत आपल्याला. इकडे बघू शकता लातूर सुप्रसिद्ध गावरान डाळींचं स्टॉल आहे. आणि इकडे आपल्याला सर्व प्रकारच्या डाळी पाहायला मिळतात बघू शकता पॅकेटमध्ये रेडी केलेले आहेत. इकडे बघू शकता आपण सर्व प्रकारच्या डाळी पाहायला मिळतात. या इकडे ही बघू शकता गावरान मटकी आहे. बाजूला ही गावरान मूग डाळ आहे, उडीद डाळ आहे. त्याच्या साईडला इकडे ही चणा डाळ आहे. कसा पॅकेट आहे चणा डाळचा? 140 रुपये आपल्याला किलोवरती मिळणार आहे. आणि ही डाळ कशी आहे? तुरडाळ. तुरड्याचं पॅकेट आहे ना 180 रुपये किलोवरती आहे. आणि समोर इकडे ही वाली बघता मूग डाळचाही आहे. ही मूग डाळ कशी आहे?
160 रुपये किलोवरचे आहेत ना सर्व पॅकेट आहे? हे अर्धा किलोचे पॅकेट आहे, हे 1 किलो. ओके, हे खालचे ते सर्व अर्धा किलोचे पॅकेट आहे. आणि 1 किलोचं पॅकेट कसं आहे? 160. 160 रुपये 1 किलोचं आहे. आणि अर्धा किलोचं पॅकेट 80 रुपये. मिळू शकता इकडे बैलगाडीमध्ये आपल्याला धान्यसुद्धा ठेवून दाखवलेलं आहे. या साईडला इकडे ना सावंत इंडस्ट्रीज अँड ॲग्रो प्रोडक्ट्स यांचा स्टॉल आहे. आणि इथे ना आपल्याला सर्व पायपुसणी किंवा डोअर मॅट आणि टेबल मॅट सर्व आपल्याला पाहायला मिळतात. बघू शकता सर्व प्रोडक्ट यांना काथ्यापासून बनवलेले आहेत. आता काय रेट आहे याचा? बेस्ट टू बेस्ट हे 250 रुपये आहे. ही समोर बघता ती 250 रुपये आहे. जे नारळ पाणी आपण पिऊन फेकून देतो त्याच्यापासून आपण प्रोडक्ट बनवलेले आहे. जसे की काथ्याच्या पायपुसण्या, इकडे कोकोपीट बनवलेलं आहे. अच्छा, कोकोपीटचा काय रेट आहे? कोकोपीट 30 रुपयेच के जी आहे. 30 रुपये किलोवरती आपल्याला मिळणार आहे. हे नारळाचं आहे. आणि बघू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या इकडे आपल्याला पाहिजे तशा साईजवरती इकडे अवेलेबल आहेत. हे मोठीवालीचा काय रेट आहे? ही समोर वेलकम लिहिलेली ते 700 रुपये. 700 रुपये. आणि ही वाली 2100 रुपये. 2100 रुपये ही समोर बघताय. आणि ती क्रॉसवाली आहे ती हे आहे ती 400 रुपये. ते आहे ते 1200 रुपये हँडमेडवर. अच्छा, हे सर्व हँडमेड आहेत ना? बघू शकता खूप सारे इकडे आपल्याला डोअरमॅट पाहायला मिळतात. या इकडे ना मित्रांनो काव फार्म ऑर्गॅनिक्स नावाचा स्टॉल आहे. आणि इकडे ना आपल्या सर्व ऑर्गॅनिक प्रकारचे प्रोडक्ट्स पाहायला मिळतात. बघू शकता समोर इकडे समोर बघू शकता धूपचा वगैरे पॅकेट आहे आपला. आपण बघू शकता जाळू शकतो याच्यावरती. कसा का पॅकेट आहे काका? 199. आम्ही 10% त्याच्यासाठी फक्त 10% डिस्काउंट देऊन 180. अच्छा, 180 रुपयाचा रेट आहे. आणि पुढे इकडे बघू शकता खूप सारे प्रोडक्ट आहेत. या साईडला इकडे बघू शकता मित्रांनो आपल्याला साबण वगैरे पाहायला मिळतात. सोबत तिकडे गोमूत्र वगैरे आहे. या साईडला इकडे हा हँडवॉश आहे ॲलोवेरा जेलचा. आणि इकडे सुद्धा ना वेगवेगळे इकडे आपल्याला आयटम पाहायला मिळतात. बघू शकता इकडे मॉइश्चर वगैरे सर्व काही आहे. आणि सोबतच ना या साईडला इकडे मित्रांना मातीच्या गाईच्या शेणापासून बनवलेले बघू शकता घड्याळ वगैरे आहेत. और मेरी छोटी सिस्टर समजते है. खूप छान छान असे इकडे प्रोडक्ट पाहायला मिळतात. या साईडला इकडे ना मित्रांनो देवराई नॅचरल्स कवट बर्फी आपल्याला पाहायला मिळते. बघू शकता इकडे हे कवट फळ आहे आणि त्याच्यातून इकडे बनवलेली बर्फी आहे. इकडे बघू शकता आपण इकडे टेस्टसाठी ठेवलेलं आहे. आणि बघू शकता कवट बर्फी कसा पॅकेट आहे? 150 रुपयाला पाव. 150 रुपये पाव किलो. बघू शकता आपल्या मित्रांनो नॅचरल एकदम बनवलेली ही बर्फी आहे. सोबतच इकडे बघू शकतात लोणच्याचे छोटे छोटे आपल्याला बरणी पाहायला मिळतात. कसं आहे काही लोणचं? 130 रुपये लोणच्याची बरणी आहे छोटी. आणि इकडे बघू शकता आपण कवड बर्फी खाण्याचे फायदे वगैरे दाखवले आपल्याला पाहायला मिळतात. तर आता ना मित्रांनो आपण शॉप नंबर 37च्या इकडे आलेलो आहोत. आणि इथे ना आपल्याला लोकरपासून बनवलेले प्रोडक्ट पाहायला मिळतात. बघू शकता इकडे हा डोअर मॅट वगैरे सर्व आहेत. घोंगडी आहे, चप्पल, बूट आहेत, टोपी वगैरे सर्व काही पाहायला मिळतं आहे. समोर बघताय ना लहान मुलांची बूट आहेत 100 रुपये. आणि ही वाली आहे ती 150 रुपये ना, 200 रुपये रेट आहे. आणि समोर इकडे टोपी वगैरे सर्व काही आहे. समोर ती टोपी बघता ना 150 रुपये. आणि इकडे ना चादर वगैरे आपल्याला सर्व पाहायला मिळतात लोकरपासून बनवलेल्या वस्तू. समोर ते तिकडे ना मित्रांनो फोल्डिंग जे आहे 3500 रुपये रेट सांगते तिचा. आणि बघू शकता खूप छान अशी डिझाईनवरती त्याच्यावरती पाहायला मिळते. आणि या साईडला ही बघताय ती 5500 रुपये रेट आहे हिचा. त्याच्यावरती सुद्धा बघू शकता फुलांची छान अशी नक्षी पाहायला मिळते. समोर इकडे बघू शकता मित्रांनो राज ॲग्रो नावाचा स्टॉल आहे. आणि यांचा स्टॉल नंबर आहे 45. इकडे ना आपल्याला सर्व गुळापासून बनवलेले प्रोडक्ट पाहायला मिळतात. समोर बघू शकता ही गुळ पावडर आहे. त्याच्या इकडे खालच्या साईडला ही काकवीची बॉटल आहे. आणि हिची विशेषता म्हणजे ना ही मित्रांनो केमिकल विरहित आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा केमिकल वापरलेलं नाही आहे. समोर इकडे बघू शकता गुळापासून बनवलेले क्यूब आहेत. इकडे राजगिरा लाडू आहे. इकडे ही गुळवडी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. बघू शकता 60 रुपयाला पॅकेट आहे. आणि 2 घेत असेल ना तर 100 रुपयाला आपल्याला पॅकेट मिळणार आहे. त्याच्या बाजूला तिकडे ना मित्रांनो खणपासून किंवा कापडापासून बनवलेल्या वस्तू पाहायला मिळतात. बघू शकता पोटली दाखवली आहे. त्या साईडला इकडे लटकन वगैरे सर्व काही आहेत पाहायला मिळू शकता. समोर पिशव्या वगैरे सर्व काही पाहायला मिळतात आपल्याला. आणि त्या उशांचे वगैरे कवर वगैरे आहेत. इकडे खणाचे दुपट्टे वगैरे आहेत. काय रेट आहे त्यांचा? 240. आणि हे पाऊच खाली आहेत ते 450. बघू शकता माशाची डिझाईन आहे. 450 रुपये प्राईज आहे. आणि हा इकडे मोरपंख टाईप आहे. त्याचा काय रेट आहे? 450. आणि हा
ही लॅपटॉपची बॅग आहे, याची काय रेट आहे? 1400 रुपये आपल्याला. आणि हे सर्व त्याची ती पेंटिंग आहे ना, ती हँडमेड केलेली आहे. खूप छान छान इकडे बघू शकता आपण, पाहायला मिळतं. हे काय आहे? अच्छा, खूप छान छान इकडे बघू शकता हँडमेडाच्या पेंटिंग आणि डिझाईन्स पाहायला मिळतात. आणि इकडे बघू शकता दुपट्टा आहे. हा कोणता वाला दुपट्टा आहे? कसुती. त्याला काय रेट आहे दुपट्ट्याचा? 600 रुपये दुपट्टा. आणि या पोटलीचा काय रेट आहे ते? बघू शकता 100 रुपयाला ही पोटली आहे. आणि खाली इकडे छोटीवाली पोटली, छोटीवाली पोटली 100 रुपये, मीडियम साईज 150. ही मीडियम साईजची 150 रुपये. आणि छोटीवाली घेत असाल 100 रुपये रेट आहे. आणि यांचा काय रेट आहे? सिंगल आहे मोठं ते 250. हा सिंगलवाला 250. आणि हा छोटावाला छोटावाला 140. बघू शकता छोटावाला 140 रुपये. आणि हे लहान मुलांचे कपडे कितीला आहे? बघू शकता 100 रुपयाला लहान मुलांचे कपडे आहेत. इकडे ना मित्रांनो हा सोल क्राफ्टचा स्टॉल आहे. आणि इकडे ना इप्रॉक्सी रेसिनपासून बनवलेलं आहे सर्व प्रकारचे आपल्याला वस्तू पाहायला मिळतात. बघू शकता समोर ते घड्याळ असतील किंवा वॉल फ्रेम वगैरे आपण ठेवतो त्यावेळेला वस्तू वगैरे सर्व काही पाहायला मिळतात. सोबतच इकडे बघू शकता इप्रॉक्सीपासून बनवलेले या ट्रे वगैरे सर्व पाहायला मिळतात. पुढे इकडे बघू शकता मित्रांनो गहू वापरून बनवलेली आहे फ्रेम बनवली आहे गणपती बाप्पाची. सोबतच इकडे इप्रॉक्सीची डायरी वगैरे आपल्याला पाहायला मिळते. तसेच इकडे लेडीज लोकांचे जे कानातले वगैरे आयटम असतात ज्वेलरी ती सर्व आपल्याला पाहायला मिळते. इकडे हा घाटाई प्रोडक्टचा स्टॉल आहे. आणि इथे ना आपल्याला सर्व प्रकारच्या शेवयांचे प्रकार पाहायला मिळणार आहेत. बघू शकता समोर मँगो फ्लेवरवाली आहे, पायनॅपल, पिस्ता, चॉकलेट, व्हॅनिला, स्ट्रॉबेरी, गुलकंद अशा सर्व प्रकारच्या आपल्याला शेवया इकडे पाहायला मिळतात. आणि इकडे ना मित्रांनो समोर जेवढे पण आपल्याला पॅकेट मिळतात ना 200 ग्राम आहेत. आणि 80 रुपये प्राईज आहे यांची. सोबतच तिकडे ना आपल्याला बाजरी, नाचणी, रवा, गव्हाची अशा सर्व प्रकारच्या शेवई पाहायला मिळतात. इकडे ही गव्हाची शेवई आहे आपल्याला मित्रांनो बघू शकता 500 ग्रामची आणि 200 रुपये हा पॅकेट आहे. सोबत इकडे ही रवावाली शेवईसुद्धा पाहायला मिळते. खूप छान छान अशा प्रकारच्या इकडे आपल्याला शेवया पाहायला मिळतात. तर आता ना मित्रांनो आपण स्टॉल नंबर 62च्या इकडे आलेलो आहोत. आणि इकडे आपल्याला सर्व प्रकारच्या पेंटिंग्स पाहायला मिळतात. बघू शकता खूप छान छान अशा इकडे आपल्याला पेंटिंग पाहायला मिळतात. सोबतच इकडे किचन वगैरे पाहायला मिळतात. 99 रुपये फक्त यांची रेंज आहे किचनची. आणि इकडे फ्रेम वगैरे बघू शकता खूप छान छान आहे. ती फिशवाली फ्रेमसुद्धा बघू शकता, पोर्ट्रेट आहे ते. इकडे समोर बघू शकता मित्रांनो खूप छान असं पोर्ट्रेट पाहायला मिळतं आपल्याला. वारकरीची थीम दाखवलेली आहे. आणि 6500 रुपये फ्रेमचा रेट आहे. बघू शकता खूप छान अशी पेंटिंग पाहायला मिळते. सोबत इकडे आपल्याला देवीची सुद्धा पेंटिंग पाहायला मिळते. आणि इकडे नाही आपली मुंबई दाखवलेली आहे पूर्णाची. ताज हॉटेल असेल किंवा ऑबेरा वगैरे सगळं काही इकडे आपल्याला पाहायला मिळते. खूप छान अशी पेंटिंग आहे. सोबत इकडे गणपतीची सुद्धा पेंटिंग पाहायला मिळते. त्याच्यावरतीच आपल्याला ही शिवाजी महाराजांची एक फ्रेम आहे. आणि त्याच्यावरती बघू शकता जाणता राजा लिहिलेलं आहे. खूप छान छान अशा इकडे आपल्याला पेंटिंग पाहायला मिळतात. 66 नंबरचा स्टॉल आहे. आणि आदित्य लेदर वर्क अँड म्युझिकल इन्स्ट्रुमेंटचा स्टॉल आहे. इकडे बघू शकता आपल्याला सर्व प्रकारच्या लेदरच्या वस्तू पाहायला मिळतात. बघू शकता ही डफ असेल किंवा डमरू असेल किंवा तुंतुना सर्व काही इकडे आपल्याला पाहायला मिळतात. सोबतच खाली ढोलकी आहे, तबला आणि छोटावाला ढोलकसुद्धा आपल्याला पाहायला मिळतो आहे. बघू शकता समोर छोटावाला डमरू विकताना मित्रांनो 60 रुपये आहे. त्याच्यावरती आहे 150 रुपये. तो सर्वात मोठाला 200 रुपये आहे. इकडे ही ढोलकी आहे ना 3500 रुपये रेट आहे. आणि तबल्याचा आहे ना आपल्याला 5000 रुपये रेट सांगितलेलं आहे. आणि सोबतच इकडे बघू शकतो आपण मित्रांनो आपल्याला लेदरचं आपल्याला कोल्हापुरी चप्पल वगैरे पाहायला मिळतात. पॉकेटसुद्धा पाहायला मिळतात. इकडे ना मित्रांनो मानदेशी महिला किसान प्रोड्युसर कंपनी आणि प्रायव्हेट लिमिटेड यांचा हा स्टॉल आहे. आणि इकडे ना आपल्याला सर्व प्रकारच्या कडधान्य पाहायला मिळतात. बघू शकता पॅकेटमध्ये आहे. इकडे इंद्रायणी तांदूळचा पॅकेट आहे 80 रुपये आहे. सोबत इकडे बाजरी आहे, ज्वारीचं पॅकेट आहे. आणि इकडे मूग पॅकेट आहे. या साईडला सूर्यफुलाचं तेल आहे. तसंच शेंगदाण्याचं तेलसुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. बघू शकता पुढे इकडे बघू शकता मित्रांनो पिवळा मूग आपल्याला पाहायला मिळते 100 रुपये किलोवरती आहे. सोबत इकडे सर्व पॅकेटची प्राईससुद्धा याच्यावरती मेन्शन केलेली आहे. बघू शकता बाजरी 50 रुपये 1 किलो आहे. या साईडला इकडे ना मित्रांनो दीर्घा क्रिएशनचा स्टॉल आहे. आणि इकडे ना आपल्याला सर्व पेपरपासून बनवले हँडक्राफ्टेड ज्वेलरी वगैरे पाहायला मिळतात. बघू शकता
लेडीज लोकांचे इयरिंग्स वगैरे आपल्याला पाहायला मिळतात. आणि इकडे ना खूप साऱ्या व्हरायटीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, बघू शकता. आणि हे कानातले ना बघितल्यानंतर आपल्याला वाटणार सुद्धा नाही की हे पेपरपासून बनवलेले आहेत. अगदी उभे उभाचे जे आपले मेटल वगैरे येतात त्या टाईपमध्ये वाटतात, खूप छान. आता ना मित्रांनो आपण महालक्ष्मी महिला बचत गट यांचा स्टॉल इथे आलेलो आहोत. आणि इकडे ना आपल्याला तांब्यापासून बनवलेल्या सर्व प्रकारच्या वस्तू पाहायला मिळतात, बघू शकता. इकडे पाण्याची बॉटल असेल किंवा छोट्यावाल्या प्लेट्स वगैरे असतील, बाऊल असतील किंवा जे आपल्याला पूजेसाठी लागणारे थाली आहेत, पूजा थाली वगैरे असेल, बघू शकता. हे छोटे छोटे दिवे आहेत. सोबतच इकडे समई असेल किंवा जे आपण हळदी कुंकूचा जो करडा आहे तो ते वाला आहे. इकडे पुढे बघू शकता खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू इकडे बघू शकता. हत्ती दाखवले यांमध्ये गणपतीसुद्धा आहे. आणि इकडे या साईडला सुद्धा छोटे छोटे दिवे, पंत्या, सगळ्या काही आपल्याला तांब्याच्या वस्तू पाहायला मिळतात. आणि तिकडे समोर ना तांब्यापासून बनवलेल्या इयरिंग्स वगैरे आपल्याला पाहायला मिळतात. तसेच फ्रेम वगैरे आहेत. खूप साऱ्या गोष्टी इकडे आपल्याला तांब्यापासून बनवलेल्या पाहायला मिळतात. तर आता ना मित्रांनो आपण गंगूबाई मसाले हा स्टॉल आहे यांच्या इथे आलेलो आहोत. आणि यांच्याकडे ना आपल्याला सर्व प्रकारचे मसाले पाहायला मिळतात. तर आता त्या काकींकडून आपण जाणून घेणार आहोत कोणकोणते मसाले त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. नमस्कार, मी अंजली संभाजीराव पाटील लातूरवरून आली आहे. नरे पार्क येथे 5 ते 9 तारखेपर्यंत मानदेशी महोत्सव चालू आहे. तरी एकदा 72 नंबर स्टॉल नंबर 72 इथे व्हिजिट करा. आणि मुंबईकरांना एवढी विनंती आहे की प्लीज एकदा व्हिजिट करा आणि माझ्या मसाल्याचा आस्वाद घेऊन बघा. थँक्यू. प्रकारचे मसाले पाहायला मिळतात, बघू शकता. इकडे लाल तिखट, हळद पावडर, चहा मसाला असेल किंवा काळा मसाला असेल, सर्व प्रकारचे इकडे मसाले आपल्याला पाहायला मिळतात. इकडे आहेत ना. आणि बघू शकता पारंपरिक पद्धतीने घरी बनवलेले सर्व मसाले आहेत. पुढे इकडे छोटे छोटे पाऊचमध्ये सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे त्या साईडला. म्हणजे गरम मसाला असेल, पावभाजी मसाला आहे, चहा मसाला, मटन मसाला असेल, ताक मसाला, सगळं काही इकडे आपल्याला पाहायला मिळतात. इकडे ना मित्रांनो हा मानदेशी फ्रूट स्टॉल आहे. आणि इकडे आपल्याला सर्व फ्रेश प्रकार फ्रूट पाहायला मिळतात, बघू शकता. इकडे हे बोरं असतील, समोर इकडे कलिंगड आहे, पपई, खरबूजसुद्धा आहे. 60 रुपया खरबूज आहे. कलिंगडचा काय रेट आहे मावशी? कलिंगड 80 रुपयाला. आणि पपई 50 रुपये पपई आहे. इकडे अननस आहे, तो अननसचा किती वाला? 90 रुपये आपल्याला अननस आहे. आणि चिकू 100 रुपये चिकू आहे. आणि पेरूचा काय रेट आहे? आणि पेरूसुद्धा 100 रुपये किलोवरती मिळणार आहेत आपल्याला. आणि सर्व इकडे आपल्याला सर्व फ्रेश फूड पाहायला मिळतात, बघू शकता. या इकडे हा सबला हँडक्राफ्ट स्टॉल आहे. आणि इकडे आपल्या सर्व लेडीज लोकांच्या साडी असेल, पर्स असेल किंवा ब्लाऊज असतील, सर्व काही गोष्टी इकडे आपल्याला पाहायला मिळतात. तर आता आपण ते सर्व बघणार आहोत. समोर तिकडे बघू शकता मित्रांनो कॉटनवाले ब्लाऊज वगैरे पाहायला मिळतात, सोबत पर्स वगैरे आहेत. आणि कॉटन साड्या वगैरे आपल्याला पाहायला मिळतात. आणि साडीचा काय रेट आहे? 6,800 रुपये रेट आहे साडीचा. आणि पर्सचा 700, 800, 900. आणि बघू शकता इकडे छोटे छोटे आपल्याला पाऊचसुद्धा पाहायला मिळतात. छोट्या पाऊचचा काय रेट आहे? 100. हे छोटेवाले पाऊच आहेत, 100 रुपये रेट आहे, बघू शकता. आणि ते मोठेवाले 450. आणि मोठेवाले पाऊच 450 रुपये रेट आहे. या साईडला इकडे ना मित्रांनो अपूर्वा लेदरचा आर्ट स्टॉल आहे. आणि यांच्याकडे ना आपल्याला सर्व लेदरच्या पर्स किंवा वॉलेट वगैरे पाहायला मिळतात, बघू शकता. इकडे हे खाली सर्व लेदर पर्स आहेत आपल्याला पाहायला मिळतात. समोर इकडे ही पर्स बघताना मित्रांनो 500 रुपये आहे. त्याच्या साईडला इकडे ही 850 रुपये रेटवाली पर्स आहेत, बघू शकता. प्युअर लेदर वापरलेलं आहे त्यामध्ये. आणि इकडे जेंट्सवाले वॉलेट कसे आहेत? हे 400चे आहेत, हे 550चे आहेत, हे 400चे आहेत. आणि या पर्स या छोटेवाल्या हे 150 रुपये. समोरही बघताना 150 रुपये रेट आहे हिचा. आणि बेल्टचा काय रेट आहे या? 650, 550, 400. तिकडे बघू शकता 400, 450 पासून बेल्टचे सुद्धा रेट चालू होतात. आणि ते समोर त्या पर्स आहेत त्यांचा ते 1400ची आहे, 950ची आहे, 550 1500ची. आणि ही वाली किती रेट आहे हिचा? ही समोर बघताना मित्रांनो वुडलँडची आहे, 1600 रुपये. प्युअर लेदरवाली आहे पर्स. आणि बघू शकता इकडे वेगवेगळे आर्टिकल आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजे खूप साऱ्या व्हरायटी आहेत इकडे, बघू शकता.
इकडे मित्रांनो मोरिया हळद पावडर स्टॉल आहे आणि यांच्याकडे ना आपल्याला सर्व प्रकारची हळद वगैरे पाहायला मिळते. इकडे बघू शकता, इकडे ही आंबे हळद आहे, आलं आहे, म्हणजे हळद कुंड आहे, सोबतच इकडे हळदीचे पॅकेट्स आहेत आणि हळदसुद्धा पाहायला मिळते. हा काय रेट आहे हिचा? त्याचा 200 रुपये अर्धा किलो. 200 रुपये अर्धा किलो आहे. आणि या हळद पॅकेट कसे आहेत? सेलम ब्रँड आहे. इकडे बघू शकता हळद पॅकेटसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आणि या आंबे हळदचं काय रेट आहे? आंबे हळद 50ला पावशेर आहे. आंबे हळद 50ला पाव आहे. आणि हळकुंडचं 80 रुपये पाव. 80 रुपये पाव हळकुंड आहे. आणि आल्याचं काय रेट आहे? आल्याचा 120 रुपये किलो. 120 रुपये किलो आल्याचं रेट आहे. साताराला आहे. आणि हे ना मित्रांनो प्युअर हे साताऱ्यावरून आलेले आहेत काका. आणि सर्व आपल्याला नॅचरलवाले इकडे हळद वगैरे पाहायला मिळते. आता ना मित्रांनो आपण SM क्रिएशनच्या इकडे आलेलो आहोत आणि यांच्या इकडे ना सर्व खानापासून वगैरे लहान मुलांचे कपडे पाहायला मिळतात. बघू शकता खूप साऱ्या प्रकारचे इकडे आपल्याला लहान मुलांचे कपडे पाहायला मिळतात. बघू शकता ही लहान मुलांची खानापासून बनवलेला ड्रेस आहे किंवा मुलांसाठी सुद्धा कपडे तिकडे वेगवेगळ्या कलरमध्ये इकडे आपल्याला का पाहायला मिळतात. समोर बघू शकता धोती आणि कुर्ता दाखवलेला आहे. तसे तिकडे लेडीज लोकांचे सुद्धा आपल्याला कपडे पाहायला मिळतात. समोर इकडे बघू शकता शॉर्ट कुर्तीज वगैरे आपल्याला पाहायला मिळतात. काय रेट आहे यांचा? 350 पासून चालू होते ना? 350 स्टार्टिंग आहे. आणि इकडे बघू शकता खूप सारे कलर आणि डिझाईन्स आपल्याला पाहायला मिळतात. पुढे इकडे ना मित्रांनो विजयलक्ष्मी रेडीमेड ब्लाऊज आणि कलेक्शनचं स्टॉल आहे. आणि यांच्याकडे ना आपल्याला सर्व प्रकारचे ब्लाऊज पाहायला मिळतात. म्हणजे फॅन्सी, ट्रेडिशनल, कॉटन, स्ट्रेचेबल असतील अशा सर्व प्रकारचे इकडे ब्लाऊज यांच्याकडे पाहायला मिळतात. बघू शकता वेगवेगळ्या कलरमध्ये इकडे अवेलेबल आहेत आणि साईजसुद्धा इकडे अवेलेबल आहेत. साईजला काही प्रॉब्लेम येत नाही. बघू शकता खूप छान छान इकडे आपल्याला ब्लाऊज पाहायला मिळत आहेत. तुला नाही आवडलं तर काढ पण काढू शकतेस. फ्री साईज असते. इकडून पण थोडंसं अल्टर करायचं. आता तुझी बारीक तब्येत आहे ना, देवपट्टी नाही घ्यायची. देवपट्टी इथं घेतात टेलर, त्यांना सांगायचं बाळा पण कमी होतं. त्याच्याच बाजूला इकडे ना आर्यन साडी हा स्टॉल आहे आणि यांच्याकडे बघू शकता वेगवेगळ्या पैठणी किंवा कॉटनच्या सर्व साड्या पाहायला मिळतात. इकडे बघू शकता प्रिंटवाल्या सुद्धा आपल्याला साड्या पाहायला मिळतात किंवा हँडक्राफ्टवाले सुद्धा साड्या आहेत. तर आता ना मित्रांनो आपण स्वामिनी क्रिएशन यांच्या इकडे आलेलो आहोत आणि यांच्याकडे आपल्याला ना खानापासून बनवलेले सर्व प्रकारचे वस्तू पाहायला मिळतात. म्हणजे पाऊच असतील किंवा पर्स वगैरे असतील सर्व काही इकडे पाहायला मिळतात. बघू शकता इकडे इयरिंग आहेत कानाचे. काय रेट आहे यांचा? 80 वाले आहेत, 100 वाले आहेत, वेगवेगळे 80, 100 असे वेगवेगळ्या रेट आहे इकडे. बघू शकता इकडे नथसुद्धा पाहायला मिळतात. बघू शकता हे वाला काय आहे? हे कानातलं आणि गळ्यातल्याचं सेट आहे, ज्वेलरी आहे. काय रेट आहे याचा? हा 350 रुपये. 350. आणि या पर्सचं वगैरे काय रेट आहे समोर आहेत त्या? पर्स ह्या पैठणीच्या आहेत, त्या 350 वाल्या आहेत. अशा पैठणीच्या स्लिंग बॅग आहेत, त्या पण 350 वाल्या आहेत. अशा हँड पर्स आहेत पैठणीत, त्या 200 वाल्या आहेत. अशा छोटे पाऊच पण आहेत पैठणीचे, त्याचा काय रेट आहे? 180 वाले. 180. आणि हे छोटे एकदम पॉकेट आहेत ते 25 वाले आहेत. इकडे बघू शकता. हे 25 वाले सुद्धा इकडे पाऊच आहेत. 25, 30, 150 असं सर्व काही वेगवेगळ्या रेट आहे. नरे पार्कच्या ना या साईडला मित्रांनो सर्व प्रकारचे आपल्याला स्टॉल पाहायला मिळतात. आणि त्याच्यात या साईडला एका साईडला आहे ना लाईव्ह शो आहे. तिथे आपले सिंगर आहेत अवधूत गुप्ते, त्यांचा लाईव्ह शो इव्हेंट चालू आहे गाण्यांचा. आणि पब्लिकसुद्धा बघू शकता शुक्रवार आहे. पब्लिकचा ना खूप सारा रिस्पॉन्स इकडे पाहायला मिळतो. म्हणजे खूपच गर्दी आहे. या साईडला इकडे बघू शकता भाजीचा स्टॉल आहे. सर्व प्रकारची भाजी आपल्या इकडे पाहायला मिळते. बघू शकता बघू शकता समोर काकडी आहे, 40 रुपये किलो आहे. टोमॅटोचा काय रेट आहे? टोमॅटो 30 रुपये किलोवरती. आणि ही गेवडी आहे ना, कसं आहे त्याचा रेट? गेवडा 60 रुपये किलो आहे. आणि कोबी 30 रुपयाला एक कोबी. आणि वांग्याचा काय रेट आहे? 60 रुपये किलो वांगी आहेत. आणि फरसबी सुद्धा 60 रुपये किलो आहे. म्हणजे त्यांच्याकडे बघितलं ना सगळ्याच भाज्या आपल्याला 60 रुपये किलोने मिळतात. तर आता ना मित्रांनो आपण त्या साईडचे स्टॉल बघून झालेले आहोत. आणि आता तिकडे ना फूडचे स्टॉल आहेत ते आपले पाहणार. आणि इकडे त्यांना आज सुस्वाद भेळचा स्टॉल आहे. तर इथे ना आपण कापडी चाटची ऑर्डर दिली आहे. बघू शकता कापडी चाट आपला रेडी होतो आहे.
इकडे बघू शकता मित्रांनो आपली पापडी चाट रेडी झालेली आहे. तर आता आपण आहे ना पापडी चाट खाणार आहोत आणि टेस्ट कशी आहे ते आपण बघणार आहोत. या इकडे ना मित्रांनो खाण्याचे बरेच सारे स्टॉल आहेत, म्हणजे व्हेज नॉनव्हेज सर्व डिश इकडे पाहायला मिळतात. समोर बघू शकता समाधान महिला बचत गट आणि यांच्याकडे ना आपल्या सर्व प्रकारचे नॉनव्हेजवाल्या थाली पाहायला मिळतात. गर्दीसुद्धा बघू शकता. पुढे जाऊन आता बघूया आपण काय पाहायला मिळतं आहे का. इथे बघू शकता थाली घेतलेली आहे. पुढे इकडे ओम साई दावणगिरी लोणी डोसाचा स्टॉल आहे आणि इकडे सुद्धा बघू शकता आपल्याला सर्व प्रकारचे डोसा पाहायला मिळतात. समोर बघू शकता मित्रांनो डोशाचा रेट इकडे आपल्याला पाहायला मिळतो आणि इकडे आता आपला साधा डोसा रेडी होतोय. पुढे इकडे ना या स्टॉलवरती आहे ना मित्रांनो निर्मिती गृह उद्योग स्टॉल आहे आणि यांच्याकडे ना आपल्या पुरणाचा मांडा, दालबट्टी, कढी खिचडी, उकडीचे मोदक हे सर्व काही पाहायला मिळतात. इकडे बघू शकता पुरणाचा मांडा आपल्याला आता बघूया आपण. बघू शकता किती साईज याची मोठी आहे आणि इथे प्रिपरेशन सुद्धा चालू आहे. बघू शकता आता मांडा कसा प्रकारे तयार केला जातोय. त्याची आता साईज बघा किती मोठी झाली आहे. तर आता ना मित्रांनो आपण नरे पार्कच्या इथून बाहेर पडतो आहे. तर इकडे ना मित्रांनो मानदेशी फाउंडेशन यांच्यातर्फे ना मानदेशी संस्कृती आपल्याला दाखवण्यात आली होती. म्हणजे इकडे जवळपास 150 ते 200 स्टॉल होते. त्यातल्यामध्ये आपण मोजके स्टॉल पाहिलेले आहेत आणि त्या स्टॉलवरती असलेल्या सर्व प्रकारच्या वस्तू पाहिल्या आहेत. सोबतच इकडे आपला सिंगर अवधूत गुप्ते त्याचा लाईव्ह परफॉर्मन्ससुद्धा होता, पण आपण तो काही घेतला नाही आहे. आणि ना आज शुक्रवार आहे त्यामुळे आज गर्दीसुद्धा खूपच होती आणि सोबतच इकडे खाण्याचे वगैरे जे व्हेज नॉनव्हेज स्टॉल होते तिकडेसुद्धा खूप सारी गर्दी होती. आपल्याला जवळून काही पाहता नाही आलेलं आहे. सुद्धा आपण व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हा व्हिडिओ आपण इथे चेंज करणार आहोत. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.